प्री ओपनिंग मध्ये शेअर मार्केट मध्ये मोठी उसळी। प्री ट्रेड मध्ये सेन्सेक्स 30,400 अंकांनी वधारला 3,400 अंकांनी वधारला तर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कपात केल्याने शेअर मार्केट मध्ये मोठी उसळी। अमेरिकेने भारतावरती लावलेले 25% रेसिप्रोकल टॅरिफ हे 7% घटवून यावेळेस 18% करण्यात आलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही घोषणा आहे। त्यामुळे भारतावरती आता एकूण 43% टॅरिफ लागणार। अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे आभार। जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वाचं। भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक, मोदींचं ट्विट। मैत्रीचा एक नवीन अध्याय। भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक करारातून मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी ही आता TV9 मराठीच्या हाती। सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात सूत्र ही सगळी अजित पवार यांना देण्याचं ठरलं होतं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। शरद पवार यांच्या मोठ्या नेत्याचा दावा। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची आमदारांची मागणी। मंत्री बाबासाहेब पाटील यांचे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पत्र तर राष्ट्रवादीच्या 30 पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे मागणी। पार्थ पवार यांचं राज्यसभेसाठी नाव जवळपास निश्चित। एनसीपीची कोर कमिटी आणि मित्रपक्षांची सहमती असल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेवरती जाण्याची पार्थ पवार यांनी इच्छा बोलून दाखवली होती, सूत्रांची माहिती। मुंबईचा उपमहापौर महिलाच असेल, सूत्रांची माहिती। उपमहापौर पदासंदर्भात फडणवीस आणि शिंदे अंतिम निर्णय घेणार। महापौर भाजपचाच तर उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेचा असणार। मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरच बसावा, मराठी एकीकरण समितीची मागणी। मराठी एकीकरण समिती आज पुन्हा पालिकेबाहेर आंदोलन करणार। आज डिंपल मेहता मीरा भाईंदर महापौर पदाचा पदभार स्वीकारणार। मीरा भाईंदर महापौर निवडणुकीपूर्वीच मनसेला पोलिसांचा दणका। शहराध्यक्ष संदीप राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली तर मीरा भाईंदर महापौर निवडणुकीत मराठी महापौर या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चापूर्वीच ही नोटीस पाठवण्यात आली। ठाण्यामध्ये महापौर उपमहापौर पदासाठी महापालिकेत जय्यत तयारी। शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्याचा उपमहापौर आणि उपमहापौर विराजमान होणार। महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौरपदी कृष्णा पाटील असणार। उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावत जय्यत अशी तयारी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर घोषित होणार। दुपारी 12 वाजता महानगरपालिकेच्या विशेष महासभेत महापौर आणि उपमहापौर यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार। हर्षाली थविल आणि राहुल दामले यांच्या विरोधात एकही अर्ज नाही। मुंबई पालिकेत राष्ट्रवादीकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती। उद्या कोकण आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी केली जाणार। सईदा खान नवाब मलिकांच्या बहीण। चंद्रपुरातील काँग्रेसच्या अंतर्गत वादावर आज दिल्लीमध्ये चर्चा केली जाणार। काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत दुपारी 12 नंतर बैठक होणार। हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक। अमेरिकेसोबतच्या व्यापार करारासाठी पंतप्रधानांचा सत्कार। भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून मोदींचं स्वागत। काँग्रेसच्या सर्व लोकसभा खासदारांच्या सकाळी बैठक। संसदेतील काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठक होणार तर पक्षाची सभागृहातील रणनीती बैठकीत ठरवली जाणार। नाशिकच्या महापौर उपमहापौर पदासाठी शिवसेना आज अर्ज भरणार। महापौर उपमहापौर पदाची निवडणूक ही शिवसेना भाजप विरोधात लढणार तर भाजपमध्ये समन्वय नसल्याचा अजय बोरस्ते यांचा आरोप। पुणे महापौर पदासाठी भाजपकडून अंतिम नावं जाहीर केली जाणार। अर्ज भरण्यापूर्वी भाजप अंतिम 3 नावं जाहीर करणार। प्रदेश अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत 3 नावं निश्चित। आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला जाणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज 5वा दिवस। आजही लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता तर दुपारी 12 वाजता राहुल गांधी लोकसभेत चर्चेसाठी उभे राहण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार तर लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्रच दिला जाणार। लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। अजितदादांनंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय। अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया।
जय पवार यांची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट. डॅड, काश ही वेळ थांबली असती तर मी तुम्हाला आयुष्यभर घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. जय पवार यांची फेसबुक पोस्ट. वसई विरार महापालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार. प्रशासन सज्ज. आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्याकडून महासभा सभागृह तर महापौर आणि उपमहापौर दालनाचीही पाहणी. धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 3 अर्ज दाखल. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि एमआयएम मध्ये लढत. तर 6 फेब्रुवारीला महापौर कोण हे निश्चित होणार. केडीएमसी निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला. 11 जणांवर गुन्हा दाखल. हल्ला करणारा रवी पाटील, नितीन पाटील सह 4 जणांना आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावरती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी दौऱ्याचं आयोजन. तर रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा. पक्षपाती दृष्टिकोन ठेवणारा पालकमंत्री मिळाला हे आमचं दुर्दैव. पालकमंत्र्यांची मस्ती आम्ही एक दिवस जिरवणार. नितेश राणे यांच्या निधी वाटपाच्या वक्तव्यावरती विनायक राऊत यांचं वक्तव्य. रायगडच्या राजकारणामध्ये सर्व होईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता पुढे युती होणार नाही. विकास गोगावले यांची भूमिका.